ही ताई स्वयंपाक बनवतायत, भाज्या निवडतायत, भाजींना फोडणी देत आहेत. हे त्यांचं पाण्याची टाकी त्यांच्यासोबत आहे, त्यांचे कपडे वाळू घातलेले आहेत. इथे भांडी घासण्यासाठी त्यांनी जागा ठेवली आहे, गॅस सिलेंडर्स आहेत आणि या सगळ्या सोयी ते सोबत घेऊन फिरतात. या ठिकाणी सगळे हे भक्तिमय वातावरण निर्माण करून यांनी हरिपाठाची आत्ता सगळ्यांनी हरिपाठ म्हणतात. रामकृष्ण हरी, मी मीनाक्षी आणि तुम्ही पाहताय रोखोक चर्चा. आज आपण जेजुरी गावामध्ये आहे आणि आजची ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आहे ती जेजुरी गावात आहे. आपण आज काहीतरी विशेष वेगळं दाखवणार आहोत. हे जे वारकरी आहेत हे वारकरी फक्त चालतात आणि फक्त भजन म्हणतात किंवा ह्या गोष्टी कुठेतरी भक्तिमय वातावरण निर्माण करतात असं नाही, तर त्यांचं खरं जीवन आज तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आज मी या ठिकाणी ज्या मुक्कामाला थांबलेल्या ज्या राहुट्या आहेत तिथल्या एका ठिकाणी आलेल्या आहेत. आपण सगळ्यांशी चर्चा करणार आहोत. हे भाजी वगैरे निवडताना दिसत आहेत. रामकृष्ण हरी. खरं तर मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत आणि मला भक्तांना, भाविकांना आणि बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवायचं आहे की वारकऱ्याचं जीवन कसं असतं. तर तुमच्यातलं कोण आहे मला सांगा. कसं वाटतंय तुम्हाला? आत्ता काय चाललंय? तुम्ही काय भाजी बनवायची आहे? कशाची तयारी सुरू आहे? हां हां, भेंडी आता बनवायची. भेंडी. हे ठरवून कसं करता? म्हणजे भाज्या ह्या कुठून केलेल्या असतात? मार्केटमधून. आधी काही तयारी केलेली असते का भाज्यांची वगैरे? म्हणजे विचारपूस करतात ना, मग ते मग आणतात. बरं. हे तुमची ही दिंडी क्रमांक किती आहे आणि कोण चालवतं दिंडी? बरं. मित्र माऊली. कोणाची दिंडी आहे ही? किस्किंदनगर. बरं बरं बरं, थांबा मी तुमच्याशी बोलते आधी, मग सगळ्यात ताईंशी बोलेल. सांगा तुमचे कुठून आलेले तुम्ही सगळे? आणि पुण्यातून आलेले. ही कितवी तुमची पायीवारी आहे? 9वी वारी आमची. हे सगळे पायीवारी करत आलेले आहेत. मला त्या भाजी निवडताना दिसत आहेत आणि गोळ्या औषधांचा बॉक्स दिसतोय, बऱ्याच काही गोष्टी आहेत. खरं तर किती बोलू तुमच्याशी असं झालंय मला. ह्या ज्या भाज्या आणलेल्या असतात त्या भाज्या किंवा जे मार्केटमधून किराणा आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी आणलेल्या असतात, इथे आल्यानंतर आणता? इथं आल्यानंतर आणतो आम्ही. हो. मग आता रात्रीचा अंधार पडल्यानंतर कसं करता या ठिकाणी? स्वयंपाकाचं कसं लाईटची नियोजन वगैरे असतं? सोय आहे आपल्याकडे, जनरेटर आहे, सगळी सुविधा आहे. आता पुण्यात आपण बघितलं की भाविकांचं स्वागत एकदम जल्लोषात झालं होतं आणि त्याचबरोबर सगळ्यांची राहण्याची सोय, उत्तम सोय केलेली होती, बरोबर? पण मग आता जसे जसे तुम्ही पंढरीकडे सरकत चाललेले तसे तसे माळरानावर थांबतायत. मग माळरानावरती तुम्ही पालं ठोकतायत, मग पालं ठोकून तिथं राहताय. त्यावेळेस तुमची सोय कशी आहे त्या पद्धतीनं? म्हणजे इथं महिला किती आहेत, पुरुष किती आहेत? आपल्या महिला आहेत, 50 महिला आहेत आणि 50 पुरुष आहेत आता सध्या आपल्याकडे. बरं आणि सगळ्यांना तंबू मारून सोय आहे बरं. राहण्यासाठी. इथे मला एकच तंबू दिसतोय, अजून बाकीचे तंबू? मारायचे अजून आपल्याला. अच्छा, म्हणजे अजून काम चालू आहे. आपण मारलेलाच नाही अजून, बरं. पण मारणार आहेत आपण. तुम्हाला आज वाटलं होतं का पाऊस येणार आहे? वाटलं होतं. दुपारी वातावरण तसं झालं, नंतर कमी झालं वातावरण ते. बरं. हे सगळं नियोजनबद्ध तयारी कोण करतं? आम्ही सगळेजण मिळून करतो. आमचे जेवढे आणि मंडळाचे कधीपासून कार्यकर्ते, तयारी सुरू हे असते? आमची 1 महिना अगोदरच तयारी सुरू हो होती. का? नियोजन करताना हे सगळ्यांनी एकत्र येऊन हे सगळं करायला मग तुम्हाला काय काय अडचणी येतात हे सगळं करताना? ते असं अडचण काहीच येत नाही. याच्यामध्ये जे दानशूर लोक आहेत त्यांची फार मदत होती ह्याच्यामध्ये आणि त्यांचं फार मोठं सहकार्य आहे. आणि आपले जे येणारे आहेत वारकरी त्यांची पण सहकार्य फार चांगला असतं. आता हे महिला आपण काय करतोय, आता सध्या जे स्वयंपाक चालू आहे स्वतः बनतो आपण, आचारी वगैरे काही लावलेले नाही. हो, मग स्वतः तेच मी बघितलं की ताई लोक सगळे स्वयंपाक बनवतात. तुम्ही इकडे दाखवा जरा. हे सगळे स्वयंपाक बनवताना भाज्या निवडतायत, कोणी भेंडी कापतंय तिकडे, कोणी लसूण सोलतंय, कोणी पीठ मळतंय. ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि सगळ्या गोळ्या मेळाने एकत्र आनंदाने करतायत. तर मग कशी भावना आहे? हे काय म्हणजे लोकांना हे दिसू द्यात, कारण हे माहिती नाहीये शक्यतो लोकांना जास्त. हे फार छान आहे चाललेलं. आमचं जो आता 9वं वर्ष जे चालू आहे याच्यामध्ये आम्हाला कुठलीही अडचण आलेली नाही आणि गव्हर्नमेंटनी पण फार चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत. बरं. आता तुम्ही गव्हर्नमेंटच्या सुविधांवर आलात, तर मला ते जाणून घ्यायचं आहे तुम्हाला की काय सुविधा आहेत तुम्हाला शासनाकडून मिळालेल्या आणि त्याच्यामध्ये काय बदल आहे? आधी काय होतं, आता काय बदल आहे? आता पूर्वी कसा रस्ता जरा आपला अरुंद होता बरं. आणि ट्रक आणि सगळे एकत्रच चालायचे, बाजूने चालताना फार जीव मुठीत धरून चालावं लागायचा. आता सध्या काय झालं, 6 पदरी रस्ता झाल्यामुळं लेडीज पुरुष आणि सगळे एका बाजूला, तर वारकरी जे आहेत हे सगळे एका बाजूने चालतात, ट्रक एका बाजूने तुम्ही चालतात. कॅमेऱ्याकडे बघा म्हणजे तुम्हाला तुम्ही त्याच्यामुळं दिसाल लोकांना. हा, तर ते रस्ता मोठा झाल्यामुळे एका बाजूने ट्रक चालतात
एका बाजूला पाण्याचे टँकर वगैरे पाण्याची सुविधा आहे, त्याच्यामुळे लोकांना पाण्याची सुद्धा काही अडचण येत नाही. आणि रस्त्याची पण आता फार मोठा रस्ता झालेला आहे, सरकारने फार छान काम केलेलं आहे. काका मला एक सांगा, आता सकाळीच एक दुर्दैवी आणि दुःखद घटना आमच्या सगळ्यांनाच ऐकायला मिळाली. तुम्ही म्हणाला 6 पदरी रस्ता झालाय, हे सगळं झालंय, पण ती जी घटना होती ती तुमच्याच शब्दातून तुमच्या तोंडातून ऐकायला जाणून घ्यायचंय मला की काय झालं होतं, नक्की कुणाची चूक होती आणि काय काय आता चूक म्हणजे काय झालेलं आहे की रस्ता ज्यावेळेस सोडायचा होता, जिकडं वारकरी चालतात त्या बाजूनी ट्रक ज्या बाजूनी चालायला पाहिजे होते त्या बाजूने ट्रक चालले नाहीत. ते वारकऱ्यांच्या बाजूने ट्रक सोडले आणि वारकरी पलीकडे बाजूने गेले, त्याच्यामुळे त्यांचं थोडं जम्बलिंग झाल्यामुळे वारकऱ्यांमध्ये तो ट्रक घुसून चूक कुणाची होती ह्याच्यामध्ये? सर्वस्वी चूक कुणाची होती? सर्वस्व चूक म्हणजे ज्यांनी तिथून ट्रॅफिक सोडतात त्यांची चूक होती की ट्रक ज्यावेळेस आतमध्ये येतोय आपल्या गाड्यांच्या मध्ये वारकऱ्यांमध्ये, तर ती वारकऱ्यांच्या बाजूने ट्रक सोडलाय तुम्ही आणि लोकांचं काही जमलिंग होतं, कधी इकडं जा, त्याच्यामुळे तो ऍक्सिडेंट झालेला. असं पण ऐकायला आलं की तो ट्रक ड्रायव्हर होता तो पिलेल्या अवस्थेत वगैरे होता. ह्या काही खऱ्या सत्य घटना आहेत की उगीचच काहीतरी असं काय? तर आता आपण ह्या गोष्टीवरती काय बोललेत हे नाही. वारकरी चालतात रस्त्यामध्ये, अशा थोड्याफार गोष्टी घडतच असतात, पण शासनाने ज्या बाजूने ट्रक चालवायला पाहिजे त्या बाजूने चालवले पाहिजे. म्हणजे पोलीस डिपार्टमेंट प्रशासनाची इथं कुठंतरी चूक झाली असं तुम्हाला म्हणायचंय. बरं, आता हे जे चाललेलं आहे हरिपाठ आहे तुमचं, ह्याच्यानंतर मला ताईंशी थोडंसं बोलायचं, मी त्यांच्याशी बोलते. काय गप्पा चालल्यात एवढ्या सगळ्या? हो, तुम्ही आता हे दिंडीमध्ये मस्त मजा. किती वर्ष झाले येत आहे? झाली 6-7 वर्ष झाली. 6-7 वर्ष झालं. मग आता इथं तुम्ही भाजी निवडताय, घरी भाजी निवडायला कोण आहे? आपणच निवडायचं, आपणच खायचं. नाही आताच तुम्ही जेव्हा महिनाभर इथं बाहेर आहे सुनबाई सुनबाई, मग सगळ्यांचंच असं आहे का नियोजन लावून ठेवलंय तुम्ही घरी पण आणि मग इकडे आलेले? काय काळजी घरची वगैरे काढतात, आम्हाला घरचं काही टेन्शन नाही. मग अशी काकांनी सांगितलं इथे 50 जवळजवळ महिला आहेत आणि 50 पुरुष आहेत. मला एक महिलांसंदर्भात थोडं विचारायचं आहे. आता पुण्यामध्ये बघितलं तुम्ही सोय होती, तुम्ही पुण्याच आहे ना? पुण्यातनं कुठून तुम्ही? हां. तर आपल्या पुण्याचं सगळ्यांनीच एकदम असं केलं की खूप छान सुविधा असतात, सगळ्या सोयी छान असतात, पुणेकर खूप प्रेम देत आहेत ऐकायला मिळालं. तुम्ही जसजसे इकडे वस्त्यांकडे वाड्यांकडे सरकताय तसतसे माळरानावर राहायला लागते आपल्याला. मग माळरानावर राहताना पालं ठोकून राहायचं, आम्ही तंबू इथे टॉयलेट बाथरूमच्या काही सोयी आहेत आणि कसं चाललंय, म्हणजे काय करताय? प्रॉब्लेम सॉल्व्ह होत्यात. कोणाचं काहीच घेत नाही, आमचं सगळं महिनाभर आधी ठरलेलं आहे, त्यामुळे आम्ही कोणाचंच काही घेत नाही. सगळ्या ठिकाणी आम्ही आमचं जेवण बनवतो. माझा एक महत्वाचा प्रश्न महिलांसंदर्भात होता की आता इथं ज्या पण महिला येतात वेगवेगळ्या भागातून येतात, जसं की पालं ठोकून राहतात, माळरानावर जिथं मिळेल तिथे जागा घेऊन राहतात, किंवा तुम्ही म्हणालात की नियोजन करतात, पण सगळ्यांचंच अगदी नियोजन त्या पद्धतीनं होईल असं नाही. मग अशा वेळी महिलांमध्ये काही अडचणी जर असतील, मासिक पाळी असेल किंवा काय घटना असेल, त्यावेळी तो येतच नाही. पिरियड्स असेल तर येतच नाही कोण देवाचं. पण आलात आता सपोज चालतंय, हो, नाही चालतं, तुळस नाही घ्यायची, हे झालं शिवाशिवी वगैरे ह्या गोष्टींचा कुठेतरी तुम्ही बोलताय, पण नाही, मला असं म्हणायचं की स्वच्छता महिला करतो, स्वच्छता किंवा मग ह्या गोष्टी कशा मॅनेज करता तुम्ही सगळ्या? आपली साफसफाई करायची, त्याच्यावर हात राहायचं, हो ना? पाल ठोकायचं. मग पाण्याची सोय कशी होते त्यावेळी? टँकर मध्ये टाकी, आडोसा वगैरे सगळ्या गोष्टी होतात का मॅनेज? काही अडचणी आल्या का इतक्या वर्षांमध्ये? नाही, म्हणजे कसं होतं की ह्या गोष्टी समोर कळायला पाहिजे की तुम्ही का कशा पद्धतीने मॅनेज करता सगळ्या गोष्टी. नाही फक्त वॉशरूमचा वगैरे हे असतं, पण आता आम्ही कसं केलंय, जिथे जायचंय तिथं आधीच अहवाल वगैरे गेलेले असतात, मग ते लोक वॉशरूमची, आंघोळ्यांची, जेवणाची सगळी सोय करतात. आता इथं बघा, इथं काय सोय आहे का? नाही. आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, आपलं पाणी वापरायचं, टाकी भरलेली असते ट्रक मध्ये. रात्रीचा अंधारात काय करता? कसं आहे, अंधार पडलेला असतो त्यावेळी काय करता, कसं मॅनेज करता? चालायला चालू करतो, 1-1.5 वाजता आंघोळ्या करून तेव्हा चालायला चालू करतो. हो, बरं. आता आजचा मला वाटतं जवळपास 16 किलोमीटरचा टप्पा तुम्ही गाठलेला आहे आणि मुक्काम किती वेळ झाला तुम्ही इथं पोहोचलायत? आणि 3 वाजता पोहोचलोय. 3 वाजता. हो, मग आल्यावर झोपलो, आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी. आता उद्याची उत्सुकता असेलच तुम्हाला की कसं जायचं, कुठे, म्हणजे कधी निघायचं वगैरे? काही निवांत निघताय? दिवे घाटात एवढा उशीर का झाला होता? 2:30 ला आम्ही निघतो पाठ.
काल दिवे घाटात थोडा उशीर झाला होता आपल्या पालखीला, त्याचं हा रस्त्याचं काम चालू होतं. बरं, त्यामुळे थोडीशी गैरसोय झाली असं तुम्हाला म्हणायचं. तिथं खूप प्रॉब्लेम आहेत खरं. हो ना. हो. तर हे आहे वारकरी भक्तांचं जीवन जे तुम्ही आता बघताय लाईव्ह. तुम्हाला हे दिसतंय सगळं. तिकडे ताई भाजीला फोडणी देतात, त्या छान बनवतात म्हणून फोडणी द्यायला लावले का आचारी? नक्की नक्की. आपण हो ना, स्वयंपाक बनवणाऱ्या ताईंकडे जाऊ आपण. काय बनवणार आहे तुम्ही आता? आता वरण भात भाजी भेंडीची. भाजी कशाची? भेंडीची. भेंडीची भाजी. तुम्हाला कसं काय निवडलंय शेफ म्हणून इकडे? तुम्ही छान स्वयंपाक बनवता का? नाही असं काही नाही, आम्ही करतो सगळं. मग भाकरी चपाती सगळ्याच पद्धतीच्या सगळ्या गोष्टी कोण नाही आमच्याकडे, आचारी नाही, कोण नाही, आम्हीच आमचं करतो सगळं. होय ना. छान, मला खूप छान वाटतं हे सगळं बघून आणि लोकांनाही तेवढं छान वाटणार आहे. तर चालू द्या तुमची कामं. काय आहे ह्या पेटीमध्ये मला जरा सांगाल? मेडिसिनच्या गोळ्या आहेत मॅडम. हा, दाखवा जरा काय काय गोळ्या आहेत. हे पेटी तुम्ही म्हणजे तुम्ही कुठून आहेत? म्हणजे ह्या दिंडीतलेच आहेत? हा, दिंडीतलीच आहे. तुम्ही कुठल्या दिंडीतले आहेत? इथं या दिंडीत. याच दिंडीत का? काय काय गोळ्या औषधं ठेवलेत? हे थंडी, ताप, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाबाच्या सगळ्यांना लागते का हो, गरज? सगळ्या गरज लागते. सगळ्यांना गरज हो, लागते. याची सगळ्याला गरज तुमचं लागते. शिक्षण काय झालंय? माझी 10वी झाली. 10वी झाली. ह्या गोळ्यांच्या पाकिटं दाखवा बरं, काय काय आहे त्याच्यामध्ये. काय तुम्ही सगळंच काम बघतो. छान, तुम्ही पाहू शकता हे प्रत्येक दिंडीमध्ये आणि प्रत्येक ग्रुपमध्ये एक अशा गोळ्यांची पाकिट असतात, औषधं असतात. सांधेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या आहेत. हे अंगदुखीचं आहे. हे ताप, सर्दी, डोकेदुखी, ही छातीत जळजळ करायची गोळ्या आहेत. नाही, आवश्यकता नाही. हा, छातीत जळजळ करायची गोळ्या आहेत. मग ह्याच्यावरती तुम्ही लिहून आणलंय हो, थोडक्यात? लिहून आणलं. बरोबर. आणि हे कुणाकडून? डॉक्टरकडून प्रिस्क्रिप्शन घेऊन तुम्ही ह्या सगळ्या गोळ्या ठेवलेल्या असतात की कुठून तुम्हाला ह्या जी गोष्टीची जी सोय केलेली आहे ती कुणी केलेली आहे? आम्हाला हे मॅडम मुरली मोहळनी दिलेली आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला ती उपलब्ध झालेलं आहे थोडक्यात. चांगले, खूप छान. आणि ताई स्वयंपाक बनवतायत, भाज्या निवडतायत, भाजींना फोडणी देत आहेत. हे त्यांचं पाण्याची टाकी त्यांच्यासोबत आहे, त्यांचे कपडे वाळू घातलेले आहेत. इथे भांडी घासण्यासाठी त्यांनी जागा ठेवली आहे, गॅस सिलेंडर्स आहेत आणि या सगळ्या सोयी ते सोबत घेऊन फिरतात. या ठिकाणी सगळे हे भक्तिमय वातावरण निर्माण करून ह्यांनी हरिपाठाची आता सगळ्यांनी हरिपाठ म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये नंतर जेव्हा स्वयंपाक होईल रात्र व्हायच्या आधी, कारण इथे बघितलं तर तुम्ही बघू शकता एकदम बाहेर परिसर आहे, माळरान आहे, त्यामुळे लाईटचा विषय असणार. तर मग दिवसात जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत स्वयंपाक बनवून घेतला जातो आणि तोपर्यंत इथे हरिपाठ सुरू आहे. झाल्यानंतर सगळे एकत्र भोजन करतात, भोजनाचा आस्वाद घेतात आणि अशा पद्धतीने हा हरिपाठामध्ये ते रंगून जातात. हे जे भक्तिमय वातावरण आहे आणि हा जो आनंद आहे तो कुठेच नाही. तर हेच तुम्हाला दाखवायचं की रोखोकच्या माध्यमातून की वारकऱ्यांचं खरं जीवन हे असं आहे. आणि ह्यात नंतर जो रात्रीचा मुक्काम आहे ती मुक्कामाला त्या ठिकाणी ते मुक्कामी राहतात, आराम करतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पंढरीच्या वाटेनं मार्गस्थ होतात. आपण पाहू शकता.